भाजी झक्कास अशी बनली होती। तर आज आमच्या शेतामध्ये आले होते पारधी, तर त्याच्याकडून तितूर हा 100 म्हणजे 100 रुपयाला मागितला, पण त्यांनी दिला नाही, तर 120ला विकत आणला। आणि हे बघा घरी त्याला भाजणे चालू आहे। तर आमच्या इथं म्हणजे कोंबडी असो की बाटी असो की तितूर असो, आणल्यावर त्याचे पहिले हक्क काढतात पूर्ण आणि नंतर त्याला चुलीवरती भाजतात। त्याने चव ही भाजीची वेगळीच येते। तर तुम्ही पण असंच करा, पहिले भाजा त्यांना आणि नंतर असं कापून भाजी टाका त्याची। हे बघा कशी कापत आहे, तर बघून घ्या। हे सगळं बाहेर काढायचं आणि मग नंतर त्याची भाजी टाकायची। तर तितूर तुम्हाला कुठे म्हणजे मोठ्या बाजारामध्ये अवेलेबल असतेच, पारधी लोकांपाशी असते तितूर, विकण्यासाठी आणतात ते पकडलेले। तर याचे फार्म पण असतात, जसे कोंबडीचे फार्म असतात तसे तितूरचे पण फार्म असतात। तर तुम्हाला इझिली भेटून जातील। आम्हाला तर जास्तच इझिली भेटला। आमच्या शेतामध्ये पकडायला आले होते पारधी, तर त्यांच्याकडून हा विकत घेतला। तर असं कापायचं, भाजल्यानंतर असं कापून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित आणि नंतर त्याची भाजी टाकायची। आणि भाजी ही चवीला चविष्ट होते। तुम्ही खाल्लाय असेल तर अशी करून बघा, पहिले तितूर भाजायचा आणि नंतर भाजी टाकायची। नमस्कार मित्रांनो, तर चुलीवरची चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आता मी चूल ही पेटून घेतलेली आहे आणि कढई ठेवली आहे तापायला आणि त्यामध्ये 4 गडू मी तेल टाकून घेतलेलं आहे। झटपट अशी भाजी चालू आहे आपली तितूरची आणि खायला सुद्धा झक्कास होणार आहे। तर साहित्य बघून घ्या। तर 2 गाठी लसणाचे मी शिलून बारीक करून घेतले, कांदा खोबऱ्याचं वाटण, कस्तुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे लाल तिखट, हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला। तर इकडे तेल तापलेलं आहे, तर मी लसण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। तर जाळ मी व्यवस्थित लावून घेते चुलीमध्ये। लसण लालसर होईपर्यंत होऊ द्यायचा, त्याने भाजी चव ही मस्त होते। तर मी आता कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे, पहिले ते चुलीमध्ये व्यवस्थित भाजून घेतले आणि ते मग वाटून घेतले पाट्यावरती। तर असं हे व्यवस्थित होऊ द्यायचं। हे बघा लसूण मी लालसर होऊ दिला पहिले आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि आता हे 2 चमचे लाल तिखट, हळद आणि 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि हे पण व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं। हे व्यवस्थित झालं म्हणजे चव ही मस्त लागते, नाहीतर म्हणजे ग्रेव्ही बरोबर झाली तर चवसुद्धा मस्त येते। हे तुम्ही गडबड झटपट असं होई नाही दिलं, टाकून दिलं तर भाजी ही बिघडून जाणार। तर पहिले याच्यावर हे करायचं, हे व्यवस्थित झालं म्हणजे भाजी तर आपली मस्तच होणार आहे। आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेते त्याच्यामध्ये। तर एक वेळ अशी भाजी ट्राय करा, चवीला सुद्धा मस्त होते आणि खायला सुद्धा मस्तच लागते। तर याच्यासोबत भाकरी टाका तुम्ही मस्तपैकी, म्हणजे तांदळाच्या असतील तर ते बी चांगल्या आणि ज्वारीच्या तर फारच चांगल्या। तर एकच तितूर आहे त्यामुळे मी थोडंसं वाटण ठेवलं आहे, बाजूला काढून ठेवलं आहे, कारण ते जास्त होणार होतं। तर हे वाटणाचं पाणी मी थोडं त्याच्यामध्ये टाकते, म्हणजे मसाला आपला व्यवस्थित होईल आणि मग तेल सोडेल आणि तरी आपली फाकणार नाही। तर हे आता मटण याच्यामध्ये टाकून द्यायचं ग्रेव्हीमध्ये। तर आपला टंगडा बाजूनं पडला आहे, ते धुवून याच्यामध्ये टाकून देते मी। हे व्यवस्थित असं फिरून घ्यायचं, जे सगळीकडे मसाला लागला पाहिजे व्यवस्थित। आणि हे बघा, संबाराशिवाय भाजीला चवच नाही, हे तर माझे ब्रीद वाक्य ठेवलेलं आहे मी। खरंच आहे, संबाराने भाजी चव ही मस्तच लागते। तर थोडंसं पाणी टाकून घेते मी। हे बघा, तर हे शिजण्यासाठी तुम्हाला म्हणजे 2 ग्लास पाणी टाकावं लागेल, कारण शिजेलोक त्या रसा आटून जाणार तुमचा। तर मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेते। हे बघा, तर याला मस्तपैकी उकळी येत आहे
तर जास्तीत अर्धा घंटा शिजू द्यायचं आहे तुम्हाला. अर्ध्या घंट्यात व्यवस्थित भाजी शिजून तयार होणार आहे. हे बघा काय मस्त भाजी दिसत आहे. एक वेळ करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. फक्त आणि फक्त 120 सबस्क्रायबर बाकी आहे, तर लवकरात लवकर कंप्लीट करून द्या 1000 सबस्क्रायबर. तर मला एकाने लसूणची चटणी बनवायची सांगितली आहे. नक्की मी ते रेसिपी बनवून दाखवेल. कमेंट बॉक्समध्ये लसूणची चटणी हवी आहे तर मी बनवेल, येते मला. हे बघा आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे. तर याला एका उतरून घेते आणि एका प्लेटमध्ये काढते वाढायला. तर कॅमेरामॅन आपले घरी नव्हते, मीच शूट केलाय. तर व्यवस्थित नाही आहे मी कॅमेरामॅन, मला शिकावं लागतं. मला भाजी तर बनवता येते पण मला कॅमेरा पकडता नाही आला. एकटीला होत नाही, एक जण सोबती पाहिजे. हे बघा आपली झणझणीत भाजी तयार झालेली आहे आणि खायला सुद्धा चविष्टच झाली असेल. तुम्हाला कलरून वाटत असेल आणि खरं सांगते खायला मस्त झाली होती. तर माझ्या नवरोबाने 1 सोडून 3 भाकरी खाल्ल्या. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.